हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसा चमचमीत सुकं चिकन आपल्या सगळ्यांनाच खायला खूप आवडतो, पण हा कसा बनवला असेल याचा मात्र नेहमीच प्रश्न पडतो. चला, म्हणूनच आज मी तुमच्यासोबत मस्त सुकं चिकनची रेसिपी शेअर करते की ज्यासाठी खूप जास्त भांड्यांचा सुद्धा पसारा होत नाही, कारण कुठलंही वाटण-घाटण आपल्याला इथे करायचं नाही. हॉटेल स्टाईल ही रेसिपी अगदी तुमच्यासोबत सोपी करून मी शेअर केलेली आहे. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. तर इथे मी स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे. हे जवळ अर्धा किलो चिकन आहे. सगळ्यात आधी चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर यासाठी आपल्याला भरपूर आलं लसणाची पेस्ट लागेल. तर इथे मी जवळपास 2 मोठे चमचे भरून इथं आलं लसणाची पेस्ट घातली. कुठल्याही नॉनव्हेज पदार्थामध्ये आलं लसूण जर जास्त असेल ना, तर मग चव सुद्धा अगदी छान येते. पाव चमचा हळद घातली आणि अगदी पाव चमचा भरून मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. याचबरोबर अर्धा लिंबाचा रस इथे पिळायचा. आवडत असेल तर 2 चमचे तुम्ही दही यामध्ये घालू शकता. मॅरिनेशन इथे खरंच खूप सोपं आहे. एवढंच 3-4 पदार्थ यामध्ये घालायचे आणि चांगले मिक्स करून चिकनला लावून घ्यायचे. कमीत कमी अर्धा तास किंवा मग जेवढा वेळ तुमच्याकडे असेल तेवढा वेळ तुम्ही इथे मॅरिनेशनसाठी हे चिकन ठेवू शकता. सगळं मॅरिनेशन असं चिकनला लावून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूयात आणि इतर तयारी करून घेऊ. चिकन सुक्का बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्य कट करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मी इथे थोडासा लसूण सोलून घेते. लसणाच्या इथे 4 ते 5 मोठ्या आकाराच्या पाकळ्या इथे मी सोलून घेतलेल्या आहेत. आता लसूण अगदी बारीक असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे, की जेणेकरून याचा स्वाद अगदी अप्रतिम चिकन सुक्यामध्ये येईल. लसणाप्रमाणेच इथे आलं सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, की आलं लसूण जर तुम्ही जास्त यामध्ये वापरलात ना, तर चव खूप छान येते. याऐवजी जर तुम्हाला आलं लसणाची पेस्टच इथे वापरायची असेल ना, तरी सुद्धा वापरू शकता. पण असं चिरून घेतलेलं आलं, लसूण आणि मिरची चवीला एक वेगळीच टेस्ट देतं. यामुळे हे अशा पद्धतीने बारीक चिरून आवश्यक घाला. मिरचीमधल्या बिया मी इथे काढून घेतल्या आणि मिरचीची आपल्याला फक्त टेस्ट हवी आहे. झणझणीतपणा आपल्याला नकोय. यासाठी बिया काढून फक्त मिरची अशी बारीक असे तुकडे करून घेतले. आता यानंतर आपल्याला भरपूर कांदा सुद्धा लागणार आहे. जवळपास मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतले. स्वच्छ धुवून हे सुद्धा बारीक चिरून घेतले. सोबतच एक मोठ्या आकाराचा लाल बुंद टोमॅटो सुद्धा लागणार आहे. तो सुद्धा असा छोट्या-छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आणि मुठभर कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक चिरून हवी आहे. तर बघितलं किती सोपं आहे. चिकन सुक्का बनवण्याची आपली तयारी झाली सुद्धा. आज आपल्याला इथे रेसिपी शोची होस्ट पूनम शिंदे यांच्याकडून काही मसाले आणि सांडगे रिसीव्ह झालेले आहेत. हा आहे कांदा घालून केलेला काळा मसाला, की जो 1.5-2 वर्ष आरामात टिकतो आणि गावरान लसूण घातलेली ही लाल चटणी, सोबतच काही सांडगे. काळ्या मसाल्याचं हे पॅकेट ओपन करताच मस्त सुवास येतोय. व्हेज आणि नॉनव्हेज रेसिपींसाठी चालणारा हा काळा मसाला नक्कीच वापरून पहा, कारण सुवासच इतका भन्नाट येतोय तर भाजी का नाही चविष्ट होणार. सोबतच गावरान लसूण घातलेली ही लाल चटणी भाजीमध्ये घातल्यानंतर वेगळी अशी रंगासाठी बेडगी मिरची पावडर घालायची गरज नाही. हे मसाले आणि सांडगे जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. तर चला आता सुकं चिकन बनवायला घेऊया. तर यासाठी एक जाड तळ असणारं भांड गॅसवरती चढवायचंय. आता सुकं चिकन आहे तर भरपूर तेल आपल्याला इथे लागणार आहे. चमचमीत हे लागायला हवं. तेल चांगलं गरम झालं की एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरं घालायचंय आणि चिरून ठेवलेला कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे सुकं चिकन बनवत असताना थोडीशी ग्रेव्ही जर तुम्हाला आवडत असेल ना, तर एखादा कांदा तुम्ही एक्स्ट्रा इथे वापरलात तरी सुद्धा चालेल. साधारण एक 3 ते 4 मिनिटांसाठी कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्येच बारीक चिरून ठेवलेलं आलं, बारीक चिरून ठेवलेला लसूण आणि ही मिरची सुद्धा घालायची. आता घातलेलं हे सगळं साहित्य मिनिटभरासाठी चांगलं परतून घ्यायचं. याचा सगळा कच्चेपणा जो आहे तो गेला पाहिजे. आता इथे सगळं साहित्य चांगलं परतून झालं की टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. तर सध्या मी फक्त हा टोमॅटो या सगळ्या साहित्यांमध्ये मिक्स करून घेते. आता यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे 2 चिमूट मी इथे मीठ घातलेलं आहे. मिठामुळे टोमॅटोला चांगलं पाणी सुटतं आणि हा टोमॅटो अगदी गाळाचा शिजला जातो. मीठ फक्त यामध्ये मी मिक्स करून घेतलं. यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटांसाठी चांगली वाफ द्यायची. तर मध्ये एकदा मी फक्त मिक्स करून घेतलं होतं. आता टोमॅटो तुम्ही बघू शकता मस्त गाळ असा शिजलेला आहे. असा जर चमच्याच्या साहाय्याने तुम्ही असा मॅश करून पाहिला तर अगदी सहज मॅश होतो. आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे. तर यासाठी सगळ्यात आधी पाव चमचा हळद घालायची आणि याचबरोबर रेसिपी शोचा हा काळा मसाला 1.5 चमचे मी इथे घातला आणि रंगासाठी ही लाल चटणी सुद्धा घातली. 1 चमचा धने आणि जिऱ्याची पूड घातली. घातलेले हे सगळे साहित्य थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. आता तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग सुद्धा आलेला आहे आणि मसाला सुद्धा चांगला परतला गेलाय. आता यानंतर यामध्ये घालायचंय मॅरिनेट करून घेतलेलं चिकन.
असं चिकन तुम्ही जर आधीच मॅरिनेट करून घेतलं ना, तर चव खरंच खूप छान येते. यामुळे मॅरिनेशन जरूर करा. आता या सगळ्या मसाल्यांसोबत आपण हे चिकन चांगलं परतून घेऊयात. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती कमीत कमी एक 3 ते 4 मिनिटांसाठी चिकन चांगलं परतून घ्यायचं. जितकं चांगलं चिकन तुम्ही परतून घ्याल, तितकीच चांगली टेस्ट येते. तर साधारण एक 3 ते 4 मिनिटांसाठी चांगलं चिकन मी इथं परतून घेतलं. यावरती झाकण ठेवलं आणि झाकण आपल्याला असं पाक ठेवायचं आहे, की जेणेकरून अजिबात यामधली वाफ बाहेर जाणार नाही. चिकन शिजण्यासाठी त्याचा फारसा असा वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटामध्ये मस्त चिकन शिजलं जातं. झाकण जर व्यवस्थित तुम्ही ठेवलं तर वरून आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. चिकन मधलं जे पाणी आहे तेच रिलीज होतं आणि यामध्येच चिकन व्यवस्थित शिजलं जातं. मध्यंतरी मी हे 2 वेळा चिकन हलवून घेतलं होतं. आता चिकन शिजलं आहे की नाही हे चेक करून घेऊ. तर हे बघा चिकन अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. यामध्ये थोडासा रस्सा मला दिसतोय, पण चिकन सुक्कं बनवतोय तर आपल्याला हे मस्त सुक्कंसच बनवायचंय. तर यासाठी जी काही ग्रेव्ही आहे ती थोडीशी आपण आटवून घेऊयात. आता यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मेथी घालूयात आणि कसुरी मेथी घालून चांगलं हे मिक्स करून घेऊ. चिकन सुक्यासाठी मला जितका रस्सा हवाय तितकाच मी इथं ठेवलाय आणि इथं मस्त असं चमचमीत चिकन सुक्का तयार झालेला आहे. कोणतंही वाटण आपण यामध्ये घातलेलं नाही तरी सुद्धा हा मस्त चमचमीत असा दिसतोय. या पद्धतीने एकदा तरी चिकन सुक्कं नक्की करून पहा. भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा नान बटर सोबत खायला चविष्ट लागतो. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही नक्की ट्राय करून पाहणार. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.